विठ्ठल आवडे प्रेम भाव। दुःखाची निवृत्ती सुखाचे ते सुख पाहता श्रीमुख गोविंदाचे रंगनी रांगत गुलगुला बोलत असुर रुळत चरण तळी। प्रस्तुत प्राप्त प्रसंग निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय देवमान्य शांती संत शिरोमणी नामदेवराय यांचा कालापर प्रसंगातील प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग। विठाला विठाला प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या नामदेवरायांचा आहे। संत शिरोमणी नामदेवराय या अभंगाद्वारे नमूद करतात की ज्याला दुःख घालवायचं असेल त्याने विटेवरच्या मालकाचं मुख बघा। पाहता श्रीमुख गोविंदाचे त्या भगवंताचं मुख बघितलं की दुःख जातं। ही त्या रूपातली ताकद आहे। ते पाहण्यासाठी अडचण नाही, ते पाहण्यासाठी नियमाची चौकट नाही, आणि असेल तर ते नियम साधे आहेत, एकदम साधे परवडणारे नियम आहेत। पंढरपुरातल्या मालकाच्या भेटी करता जर जायचं असेल तर असे काय अडचणीतले नियम नाही, ते एकदम साधे सरळ नियम आहेत। आमच्या अंतकरणातला भाव शुद्ध असावा, कोणाविषयी विरसा नसावी, आपली पत्नी सोडून जगातल्या प्रत्येक स्त्रीला माई समान मानायचं, चंद्रभागेचं स्नान करायचं, एखाद्या वारकऱ्याचं कीर्तन ऐकायचं आणि विटेवरच्या मालकाचं प्रसन्नपणाने मुख पाहायचं, त्याचं दर्शन घ्यायचं, दुःख निवारण होतं। मात्र पथ्य इतकं आहे, हे पथ्य सांभाळलं की त्या मालकाचं मुख बघितलं की दुःख जातं। आहे कसा तर द्वापारयुगातलं वर्णन केले। रंगनी रांगत गुलगुला बोलत आसुर रुळत चरण तळी। आता तो बघणं शक्य नाही आपल्याला, आता कसं पाहू शकतं त्याला? आता जर बघायचंच असेल तर तो विटेवर आहे, त्याला बघा। त्या काळातलं वर्णन आहे। अंगणात रांगायला लागलेला आहे, गोड बोलायला लागलाय, साधा आहे। नामा म्हणे हाती लोणियाचा उंडा गवळणी त्या तोंडा बोललिया। हातामध्ये लोण्याचा गोळा आहे, लोणी कोमलतेचं प्रतीक आहे आणि चित्त हे कोमल असावं असतं। लोण्यासारखं मऊ निष्पाप ज्याचं चित्त आहे असा व्यक्ती त्याच्याकडे गेला की त्याचं दुःख जातंय। त्याचं मुख इतकं सुंदर आहे की त्याचं मुख बघत असताना गोपी सुद्धा भुलून गेल्या। गवळणी त्या तोंडा भुललिया असा साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ। विडाला विडा रूपात ताकद असेल महाराज। आळंदीतले मालक ज्ञानांचे राजे आहेत, ज्ञानियांचे किंवा ज्ञानाचा सागर आहेत। साधकांचे मायबाप हे समाधीधन अलंकापूर निवासी माहुली महावैष्णव ज्ञानोबारायांचं एक मत पाहिलं तर ज्ञानोबाराय स्वयं म्हणतात विश्वात सगळं काही पाहिलं पण सुख फक्त ते पाहिल्याच्या नंतरच प्राप्त झालं। रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी। ते रूप बघितल्याच्या नंतर सुख प्राप्त झालं, इतकी त्या रूपात ताकद आहे। जिथं आळंदीतल्या मालकांचं वाक्य, ज्ञानियांच्या राजांचं वाक्य, हे बुद्धिमाते विश्वात फार काही पाहिलं पण सुख फक्त तिथंच मिळालं। सुख दोनच ठिकाणी सापडेल, एक देवाकडे सापडेल आणि एक संतांकडे सापडेल। बहुपायी संताच्या, कारण संत पण त्या अधिकाराचे तुम्हाला सापडणं गरजेचे आहे। संतांचे कपडे घातलेले, संतांची वेशभूषा केलेली ही माणसं संत नसतात। संत होण्यासाठी एक आगळं वेगळं कार्ड प्राप्त करावं लागतं आणि ते कार्ड ज्यानं प्राप्त केलं तो संत होऊ शकतो। विठाला आणि त्या संतांकडे गेलं की दुःख निवृत्ती आहे। विटेवरच्या मालकांकडे गेलं की दुःख निवृत्ती आहे, भगवान बोरेश्वराकडे गेलं की दुःख निवृत्ती आहे। तुम्ही आम्ही सुखाची शर्ट घातलीत, तुम्ही आम्ही सुखाचा शर्ट घातलाय ना, आपल्याला वाटते सुख यायले, शर्ट काढा की दुःखाचाच गोळा आहे, आतून सगळं दुःख आहे। जगी सर्वायसा कोण सुखी आहे, विचारी मना तुची शोधोनी पाय। समर्थांचं वाक्य आहे की या विश्वात कोण सुखी आहे? एखाद्या राजाला वाटतं मी राजा झालो मी सुखी आहे, पण त्याला वाटतं आपल्यापेक्षा मोठं पद दुसऱ्याला आहे, ते पुन्हा दुःखी आहे। एखाद्याला मोठं पद भेटलं पण त्याला पुन्हा वाटते पुढच्या 5 वर्षाच्या नंतर मला हे भेटणच का, आता इतके माग आहे ते आपल्या राहतीलच का, याच्यातले किती बाजूला जातील, त्यालाही त्याच्या पद्धतीचं दुःख आहे। राजा दुःखिया प्रजा दुःखिया, प्रजा सुद्धा दुःखी आहे, प्रत्येक जण दुःखी आहे, त्याला काही ना काही दुःख आहे। याच्यातून मुक्त व्हायचं असेल तर पाहता श्रीमुख गोविंदाचे। पुन्हा एकदा तुम्ही आशीर्वाद देत राहा, बोलण्याचा प्रयत्न करेल। मोठ्या श्रद्धेने भावयुक्त अंतकरणाने चालत असलेली
ही गोडशी परंपरा भगवान बोरेश्वराचा विश्वनाथाचा महाशिवरात्रीचा पर्व काळातला उत्सव आहे आणि या परम पावन उत्सवात याही वर्षी प्रसादाचं कीर्तन करण्याचा योग माझ्यासारख्या सर्वसामान्य व्यक्तीकडे आला ते माझं परम भाग्य आहे। भगवान बोरेश्वराच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो, दंडवत करतो, नतमस्तक होतो। या अधिष्ठानाचे सर्व आदरणीय हरिओम बाबा एक साधं व्यक्तिमत्व। मी रात्री बोलून गेलो, अत्यंत प्रांजळ। मला असं वाटतं यांचा स्वभाव पाहिल्याच्या नंतर आमचे नवसारलेले महाराज यायला येड पण म्हणत असतील, कारण जरा जुरा टेकीतले। आता जिच्या गळ्यात जास्त दागिने आहेत का ती कमी दागिनेवालीला हळदी कुंकू देत नसती। हा तिच्या मनाचा शहाणपणा आहे का मूर्खपणा आहे तिची तिला माहिती आहे, पण माझ्या मतानं ती मूर्ख आहे। कारण पुढचीच्या गळ्यात दागिने जास्त असले तरी बी काय तुला काही एकदानी काढून देणार नाही, आणि नसले तरी तू हे उपसून घेणार नाही। सौभाग्यवती स्त्रीनं जिच्या कपाळावर कुंकू आहे तिला हळद कुंकू देत जावा, हा तिचा धर्म आहे। पण आपल्याकडे तसं नसतं। जिच्या गळ्यात जास्त दागिने आहेत तिला संक्रांतीच्या दिवशी आधी वाण देणार, तिला मोठं वाण देणार, गुळाचं ढेकूळ तरी देईन, चांदीचं भगवतील देईन, आणि गरीबाच्या बाईला चहा गाळायची चाळणी देईल, नाही तर शॅम्पूची पुडी देईन। होंडी होशील होंडी, केस राहणार नाही तुझ्या डोक्याला, केस केस। मग जसा हा तुमच्याकडे भाव आहे तसा आपल्या माणसात सुद्धा भाव आहे ना। धनवंता लागी सर्व मान्यता आहे, जे असू द्या ना, असं धनवंताला मान्यता। आपण मालकांच्या अभंगाला तडा जाऊ द्यायचा नाही, पण पैशावाला माणूस एक माणूस भेटला आणि ते म्हणला मी 13 लाखाला गादी विकत घेतली। गादी विकत संपत बाप्पा, 13 लाखाची गादी झोपायला। आता 13 लाख रुपयाची गादी म्हणल्यावर ती कशी असेल काय असेल, पण मला काय असं मोठाडपण वाटलं नाही। त्याला वाटलं असेल बाळू महाराज जरा असं म्हणतील, बाप रे 13 लाखाची, मी कशाला म्हणू। मी रावणाला ओव्हरटेक केलेले लोक महाराष्ट्रात पाहिले, तुला चोंबळायला माझ्या गोळ्या थोड्यात संपल्यात। मी असे लय पाहिलेत ना, लय पाहिले, वावलेले पाहिले, वरी गेलेले पाहिले, थुत्र मातीत घातलेले पाहिले, खालून जळालेले पाहिले, वरून जळालेले पाहिले, वरून कपडे चांगले आतून टेंबा लागलेले पाहिले। त्याच्यामुळे मी काय असं मोजीत नाही ना, आणि मला काय अशी गरज बी नाही काही कुटाण्याची। 13 लाख रुपयाची गादी म्हणलं वा वा, झोप मस्त येत असेल। बायको म्हणली काय नाही येत, पसाभर गोळ्या खाते तर मग झोपत येत। मग काय करायची 13 लाखाची गादी, अंगावर घेऊन घासलेट टाकून फुकून घे, काय करतो त्या 13 गादीची। अरे आम्ही कितीतरी चांगले आहेत, ज्या दिवशी कीर्तन नाही त्या दिवशी बटन दाबितो, पाणी देतो, थकलो तिथंच दांडाला पोत उशाला काळ्या मातीत झोपत घर 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 झोप लागती। आणि काय करायची तू ही 13 लाखाची गादी, गोळ्या खाल्ले शोधून झोप येत नाही, तू का सुखी आहेस का? काही नसते महाराज, सुख मानायचं असते, सुख मानायचं, मानायचे सुख। एकानं सांगितलं माझ्याकडे 500 कोटी रुपये आहेत, मग तू चांदीच्या भाकरी आणि सोन्याचं पिठलं खातो का? नाही। तुलाही गहू ज्वारीच्या बाजरीच्याच भाकरी खाच्यान सोमळ्या, मग आमच्यातून तू काय फरक आहे? उलटा आम्ही जास्त साखर पाड्याला चहाही घट घट पिऊ। आम्ही पोहे खाऊ, तुरीचं वरण खाऊ। हे तुला वरण म्हणलं की तुझ्या पोटात स्टो पेटतून, पोहे म्हणलं की तुझ्या पोटात बॉम्ब पेटतो, इतकी तुला ऍसिडिटी आहे। आणि साखरेचा चहा आणि गुळाचा चहा प्याला की तू येते इंडिकेटरच लागते, तू लगेच जालना पाहावं लागतं, चलो जालना हॉस्पिटल। तिथं आहेतच आमचे उशेच आहे मग तुझी साखर तपासायला। मला सांगा, एवढे मोठे पैसे असून तुला पदार्थ खाण्यासाठी लाल लाईट लागलेला आहे। अरे आम्ही कोणतं खान, काही खान, कुठं झोपा, काही नाही आम्हाला। याला सुख म्हणायचं, याला सुख म्हणायचं। पैसे लय असले म्हणजे लय सुखी आहे का? अद्याप नाही, अद्याप नाही। चला, प्रत्येक जण दुखी आहे। पैशानं सुख नाही, पदानं सुख नाही, एखाद्या मानानं सुख नाही, सन्मानानं सुख नाही, काही नाही। सुख असल ते फक्त संतांकडे देवाकडे, आपल्याकडे सुखाचा बाजारच नाही। आणि असला सुखाचा बाजार तर तो बाजार आहे, हो ते तुमचा बाजार करील, तुमच्याकडे सुख कसं भेटेल? ते विकत घ्यायची वस्तू नाही। काय माणसं देखाव्याला मानते, काय ते महाराज आहेत बापा, त्याला 1 कोटीची गाडी आहे, आणि महाराज मोठ्या गाडीत आला म्हणजे विद्वान असतो का? मी तुम्हाला गाडीचं सांगितलं ना काल, मै जिरवायला आलतं एक जण, हा त्याला म्हणलं त्याची जिरव, त्याची मै काय जिरतो? रात्री सांगितलं का नाही तुम्हाला? गाडीवर काही नसतं राजू, कोणाला गाड्या बसायला आहेत, कोणाला बी गाड्या बसायला आहेत। हो, गाडीवर महाराज नाही, पैशावर महाराज नाही, महाराज आहे आचरणावर। इथं सात्विकपणाला किंमत आहे, आचरणाला किंमत आहे, थोरपणाला किंमत नाही।
मी रात्री बोलून गेलो, मी बोलत गोड असेल, पण माझी पण एक अर्धी चूक होत असेल, ती या महात्म्याची होत नसेल. मी स्पष्ट वक्ताय, स्पष्ट वक्ताय, स्पष्ट वक्ताय. कारण सांगू का काय चूक होत असेल? मी एखाद्याचा मी कोणाच्याही पाया पडणार नाहीच आणि पडणारही नाही. रगिले मी. ते म्हणला मी गाथा पाठ केला, मी तुया पडणारच नाही. तू गाथ्यासारखा वागतो का तर तुया पडणार. ते म्हणे मी ज्ञानेश्वरी पाठ केली, तू ज्ञानेश्वरीतल्या ओळीसारखं वागतो का तरच मी तुया पाया पडणार. पण हा महात्मा तो पण विचार करणार नाही. म्हणून मी या लोकांचं ऐकतोय. मला बरी वाटते ती अशी माणसं. फारशा VIP लोक आहेत, मला असं बुध मारल्यासारखं होतंय. या खाची निवृत्ती त्या रूपात एवढी मोठी ताकद आहे. पाहता श्रीमुख गोविंदाचे. कितीतरी माझ्या ज्ञानोबा राहायचे, माझ्या तुकोबा राहायचे, माझ्या नामदेव राहायचे, माझ्या नाथबाबांचे, माझ्या सावताबाबांचे, माझ्या शेना महाराजांचे, माझ्या रविदासांचे, मीराबाई, जनाबाई, सखुबाईंचे, निवृत्तीनाथांचे, सोपानदेवांचे, मुक्ताई साहेबांचे कितीतरी पुरावे भगवंताच्या मुखाच्या बाबतीत तुम्हाला पाहायला भेटतील, ऐकायला भेटतील. काय रूपात ताकद आहे त्या. संक्रांतीचा सण आहे आणि त्या पवित्र सौभाग्यवती स्त्रीला संक्रांतीचा सण म्हणजे अनन्यसाधारण महत्व आहे. कारण जिच्या कपाळावर कुंकू आहे तिच्यासाठी संक्रांत ही देवापेक्षा श्रेष्ठ. कारण सौभाग्यवती आहे ना, तिचं कपाळ, तिचं वैभव. कारण कपाळावर जोपर्यंत कुंकू आहे का माझ्या माईनं तोपर्यंत 14 मान असते तिला, 14. आणि ज्या दिवशी कपाळावरचं कुंकू जातं नानाश्री, त्या दिवशी एका सेकंदात 14 मान मातीत जाते. 14 मान. मुलाचं लग्न झालं, एकुलता एक मुलगा, वडील वारले. एकुलता एक मुलगा, वडील वारले. वडील वारल्याच्या नंतर मुलाचं लग्न झालं. जावा भावा कोणी नव्हत्या, एकटंच घर होतं. आणि नवरी घेऊन आल्याच्या नंतर एक छोटंसं लक्ष्मीपूजन असतं. सत्यनारायण वेगळा. आणि त्या लक्ष्मीपूजनाच्या कुठं कुठं 4-5 त्या 5-7 चपात्या करीत असतात. महाराज ती माय आहे. पण त्या माईनं शेजारणीला आमंत्रित केलं. ती खरं तर भावकीची पण नव्हती. आणि तिला सांगितलं, बाई माझ्या मुलाचं लक्ष्मीपूजन आहे लग्नातलं आणि त्याच्या 5-7 चपात्या तुला टाकावं लागतात. मग बाई मी तुमच्या भावकीची नाही, तुमची आमचं तुमचं सोयरेचं नातं नाही, काय नाही, तुम्ही मला कसं आमंत्रित केलं? बाई तू फक्त हिंदूची आहेस आणि तुझ्या कपाळावर कुंकू आहे म्हणून ह्या 7 चपात्या तुला करता येतात. मी माय जरी असेल पण विधवा आहे. काय शिस्त, काय मर्यादा लावून दिली महाराज आपल्या संस्कृतीमध्ये. काय नाविन्य नाही. माझ्या माईंनो, कपाळाच्या मालकाला जप जा. भगवान बोरेश्वरापेक्षा जास्त जप जा. कारण तो कसाही असू द्या, एखाद्या वेळेस एखाद्या बाईला तिच्या इतका नवरा हुशार भेटला नसेल, नाही भेटू दे, पण तो आहे तोपर्यंत तुला 14 मान आहेत. नाना तो ज्या दिवशी जातो का त्याची 14ची 14 मान संपत्तीत. बाहेर काढ्याबरोबर चार लोकांनी शर्ट काढावा आणि 4घांनी खांद्यावर घ्यावा आणि गाडगं हातात घेतल्याबरोबर कोणीतरी एक स्त्री येते आणि पदराच्या कोपऱ्यानं तिचं कपाळ पांढरं करून जाते. पहिला मान. आणि मशानातून पेटून यायच्या अगोदर लिंबाचा डाखळा घेऊन माणसं येतात ना, त्यावेळेला 2 मान संपतेत. पायातले जोडवे आणि गळ्यातलं मंगळसूत्र. 14 पैकी 3 मान तासाभराच्या अंतरातच जिकडं तिकडं. सामान्य ताकद नाही माझ्या माईनं तुमच्या कुंखात. फार मोठं वैभव आहे, खूप मोठं वैभव, खूप मोठं वैभव आहे. 1000 एकर जरी जमीन असेल आणि कपाळावरती कुंकू नसेल तर संक्रांतीच्या दिवशी त्या माझ्या माईला नाही जाता येणार. हो, नाही जाता येणार. रोज सकाळी जोगवा मागून खात असेल, बोरेश्वराची वारी मागून खात असेल, पीठ मागून भाकरी खात असेल,
पण कपाळावर कुंकू असेल तर सौभाग्याचं वाण तिला देता येते. इतका प्रभाव तुमचा आहे माझ्या माईनं. म्हणून जप जा मालकाला. संक्रांत 2 दिवसावर आली. बाईनं आपल्या मालकाला विचारलं, रूपाची ताकद किती आहे त्या पंढरीतल्या मालकाची. पण बघ जा त्या मालकाला. एखाद्या एकादशीला, महिन्याच्या शिवरात्रीला, आठवड्याच्या सोमवारी कधी कधी या मालकाला बघायला येत जा वेळ भेटल्याच्या नंतर. असल सोमवार तर घरून डब्बा बांधायचा, त्याचं दर्शन घ्यायचं, इथंच या झाडाखाली बसून सोमवार सोडायचा. वेळ असेल तर एक आगळा वेगळा आनंद प्राप्त होईल. आपल्याला काम नाही, शेजारणीला काम नाही, दोघी एकमेक एकत्र बसल्या, तंबाखूला चुना लावला, याचे त्याचे कपडे धुत बसल्या, घरचा निर्मा आणि दुसऱ्याचं धुणं धुत बसल्या. तुही सून अशीच, त्याची सून तशीच, त्याचं पोरगा असंच, त्याला इतक्यात तुरी झाल्या, त्याचा तितकाच कापूसन, त्याला इतकंच देणं. कशाला टेंबा घेऊन बसली? डोसक्यावरला मंडप पेटला, तू ह्याचा अंगावर इस्तू पडेल, कशाला लोकांची धुणे धुती? त्याच्यापेक्षा जर काम नसेल आणि वेळ असेल तर इथं याचं धुत बसा. ह्या मंदिरातल्या मालकाचं धुणं धुत बसा. ते तुमचं जीवन उज्ज्वल करून टाकील, अख्खं जीवन तुमचं पवित्र करून टाकील. कशाला भरक्याच्या हाताला अंगाला हात लावता? जे सगळ्या अंगानं भरून माखून गेलेत, नका यांच्या सानिध्यात राहू. बघा, बुद्धिजीवी माणसं वेळ देत नाहीत ना कोणाला. ते त्यांच्या कामात वेळ देणार आणि रिकाम्या वेळात ते बिलकुल नालायकाला वेळ देत नसतात. बुद्धिजीवी माणसं सांगतोय. बुद्धी तुमचं नाही. नाही, तुमचं वेगळं असतंय. तुम्हाला चांगल्यापेक्षा नालायकाला जास्त टाइम द्यावा लागतो. कारण चांगले म्हणतील नानाला गडबड होती म्हणून रामराम नसन घातला, पण भंगिऱ्या म्हणतो नाना आता आम्हाला रामरामच घालीनं दाखवतो पुढच्या पंचवार्षिकला. तुमचं राजकारणातल्याच वेगळं असतं बाबा. तुम्हाला सगळं भरक्यायचंच भेव तुम्हाला, कारण त्याची लाईनच जात नाही ना. ते कव्हा बोंबलते त्याचा मेळच नाही. पण बाकीच्या क्षेत्रात जर पाहतलं झालं तर बुद्धिजीवी माणसं वेळ देणार नाहीत. द्यायला तर ती चांगल्याला देतील. मग आपल्याला चांगला कुठं भेटल? आपण तितके पुण्यवान आहेत का आपल्याला चांगला भेटायला? चांगला मंदिरात आहे, श्रद्धेनं त्याच्या पिंडीला प्रणाम करा आणि बसा त्याच्या सानिध्यात. 10-5 मिनिटं वेळ भेटला तर भलं करील तो. बाईनं मालकाला विचारलं, धनी स्वामी मालक, संक्रांतीचा पर्वकाळ किती वेळ आहे? सकाळचे 4:30 ते दुपारचे 2:30. इतक्या वेळात कधीही वाण द्यायचं. पर्वकाळ असतो, पर्वकाळ सांगत असते तुम्हाला आमचे लोक. या वर्षीची संक्रांत घोड्यावर बसलेली बर का, पूर्वेकडून उत्तरेकडे चालली बर का. तिचं तोंड इकडं आहे बर का, तिने आमक्या रंगाचं पातळ घातलेलं आहे बर का, औंदा धनस्थानी बर का, राशीस्थानी आहे बर का. असं चलत असतं. तो एक पर्वकाळ आहे, पर्वकाळ. सकाळचे 4:30 तर दुपारच्या 2:30 वाजेपर्यंत संक्रांतीचा पर्वकाळ आहे असं मालकानं सांगितलं. भोगीचा दिवस उजाडला आणि भोगीच्या दिवशी आपल्याकडे बाजरीच्या तिळ लावलेल्या भाकरी, वांगे, गाजर, हिरवे हरभरे, हिरवा वटाणा, बोरं, बिब्याची फुलं, ऊसाची चिवटी, पेरू आणि मसाल्याची भाजी असते. त्यातली त्यात जुन्या काळातल्या म्हातारीनं करावा पाट्यावर वाटलेला मसाला. हे पुढे यायच्या मसाल्याचं काय असतं, काय काय मिक्सरवरल्या गुरगुर 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 जुनं 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 काय ती भाजी भोगीची. पण या घरी कपाळाला लावायला तीळ नाही तर भाकरीला कुठून? एखाद्यानं सांगितलं बाजरी जर दाढाखाली धरली तर दुखती दाढ राहती, तर एक बाजरीचा दाना दाताखाली धरायला नाही. भाकरी कसली आली? तिळ कसले आलेत? महाराज वांग चित्रात पाहिलं नाही नाना, चित्रात वांग कसली भोगी आली.
गाडग्याच्या पिठात पाणी टाकलं, त्या पिठाच्या गाडग्यात पाणी टाकलं, पांढरं पीठ लागलेलं होतं ना त्याला, त्याच्यात एक मिठाचा खडा टाकला आणि गुंडीभर पाणी टाकून गाडगं हालिलं आणि ते गाडगं गरम करून ते पाणी उकळून पांढरं पांढरं पाणी पिऊन टाकलं. इतकी परिस्थिती नाजूक. दुसऱ्या दिवशी संक्रांत. भोगीच्या दिवशी रात्रभर तुळशीपाशी भजन करीत बसली ती बाई. रात्रभर रात्रभर पोटातच काय नाही, कसली झोप येणार, कसली झोप येणार. मागच्यांचा थोडासा विचार करी जा जीनच्या पॅन्टीवाले होत. काही नाही, तुम्हाला किती वेदांत, किती शास्त्र, किती पुराण काही सांगितलं तर काय नाही, तुमच्या डोक्याच्या वरून जाते ते. सोपा परमार्थ आहे. घरच्यांचा मागच्यांचा विचार करा. माझ्या डोळ्यांनी एक बाई पाहिली, चाराण्याचे शेंगदाणे आणले, चाराण्याचे शेंगदाणे. एकादशीचा दिवस होता. तूर कापायचं होतं काम. मी बैलगाडी घेऊन गेलो. रोजानं मला 14 रुपये रोज. बोरेश्वराच्या सानिध्यात सांगायलो. तुम्ही मानणार बी नाहीत, नका मानू, काय मला काय त्याच्याशी घेणं देणं का. 14 रुपये रोजानं बैलगाडी हाणायला गेलो. 5-6 बायका शेवटचा सर्व्याचा कापूस शेतीत होत्या, आपण त्याला फरदड म्हणतो, आणि 3 बायका तूर कापायला होत्या. त्याच्यातल्या एका बाईला एकादश होती. आजही तुम्हाला सांगतो, बाकीचे उपास धरणाऱ्या बायका जास्त सापडतील, एकादशीवाल्या मोजक्या येतात. आज बी कीर्तनायला दम नाही, भागवतायला दम नाही, तरी पण एकादशीकडे जास्त कमी प्रेम यांचं. खडा मंगळवार धरते, खडा मंगळवार. आमची इथे एक बाई आली पौष महिन्यामध्ये आमच्या पोरायच्या माईला हळदी कुंकाला सांगायला. पोरायची माय म्हणजे माझी बायको. म्हणे बाई आमच्याकडे उद्याला हळदी कुंकू या तुम्ही. तर मी म्हणलं त्या बाईला चहा दूध कॉफी तर आग्रह केल्यावर तिनं दूध पिलं, पण उभ्यानंच पिलं. माया देखता खाली बसलीत नाही. मला थोडंसं वेगळंच वाटलं, अवघड काम आहे म्हणलं. बाईनं उभ्यानं दूध पिलं. काल दुपारचं कीर्तन सोपनराव बिडवेच्या तिथलं कीर्तन झालं संपत बाप्पा, आणि मी त्या शाळेचं बांधकाम पाहायला मला काकांनी नेलं. तर नाना त्या बांधकामावरच्या विटा आणि सिमेंटचं टोपलं देणाऱ्या बाईला कपाळाच्या पुढं टीचभर पदर होता. ती एखादी वस्तू पाहायची ना तर असं पुढं हातानं पदर करायची. गरीबाची बाई, गरीबाची. ती राजस्थानची होती. कपाळाच्या पुढं टीचभर. काल दुपारचा प्रसंग आहे. आणि आपल्या कोट्या दिवसाची बाई शेतकऱ्यानं खांद्यावर आसूड सोडल्यावर आणि पदर सोडून चलती. काय हा कीर्तनाचा पुरुषार्थ आहे? हा भागवताचा प्राप्त झालेला पुरुषार्थ आहे तुम्हाला? हे रामायण ऐकून प्राप्त केलेला पुरुषार्थ आहे? हे शिवपुराण ऐकून केलेला पुरुषार्थ आहे? नाही. तुम्हाला गुण आला तर आपला रामायण शिवपुराण भागवताचा परिणाम झाला असं समजायचं. उलट उलट मी बोंबलायला लागलोय. दरवर्षी 4-2 बाऱ्या बोंबलतोय कीर्तनात, भागवतात. बाईनी नाचलं नाही पाहिजे भागवतात, बाईनी नाचलं नाही पाहिजे रामायणात, बाईनी नाचलं नाही पाहिजे शिवपुराणात. तुम्ही म्हणताल मेला आम्हाला का बंधन करतो? तुम्ही हरिपाठ उभ्यानं करा, पावल्या खेळा, पण तुम्ही तुमच्याच पाहिजे. मग तुम्ही आमच्यात घुसलाता नाही, आम्ही तुमच्यात घुसलं की त्याचा परिणाम सांगू का तुम्हाला? एव्हा खिरीतला चमचा जर कढीत गेला ना तर धकन. कढीत गुळ टाकते माणूस, धकन. पण भागवत बुवा कढीतला चमचा जर खिरीत गेला ना सारं इचकून जात. म्हणून चमच्याने आपोआपला दर्जा सांभाळला पाहिजे. कढीतल्यानं कढीत राहावा आणि खिरीतल्यानं खिरीत राहावा. म्हणणार नाही तुम्हाला भजन करू नका, प्रचंड भजन करा, गाथा पाठ करा, ज्ञानेश्वरी पाठ करा, पण तुम्ही तुमच्या वैभवात करा, वैभवात करा, वैभवात करा. नका पदन्यास करू नका माझ्या माईंनो, नका करू. कालच्या 19 तारखेला ज्या राजाचा जन्म झाला त्यांनी तुम्हाला नाचवणाऱ्यांचा चौरंग केला माझ्या माईंनो. त्यांचे हातपाय तोडले त्या राजाने. काय पवित्र राजा जन्मला या देशाला, छत्रपती शिवाजी महाराज. त्याच्या राज्यात नकोय.
एका गरीबाची बाई, बांधकामावर विटा उचलणारी, सिमेंटचं टोपलं देणारी बाई एक ठराविक आकाराचा पदर घेते. आपण एवढे प्रचंड श्रीमंत असताना आपल्याला खिळा ठोकायची वेळ आली पदर अडकवायला. खिळा ठोकायची वेळ आली पदर अडकवायला. नकोय नकोय, हा पुरुषार्थ नाही आपला, अधोगतीचं लक्षण आहे. चला एक जण म्हणला ह्या अधोगतीचं लक्षण कसं, कारण सांगतो. महाराज, या भारत देशातल्या स्त्रीची चप्पल, मी येतो बरं का पुन्हा जाग्यावर, काही ताण घेऊ नका. तुम्हाला वाटलं असेल बाजूला गेलो, मी एसटी लांबून आणतो पण बस स्टँडला नेतो, असं काही समजू नका. कारण माझ्या गोळ्या थोड्या संपल्या. गोळ्या चालू आहेत कमरेच्या, याच्या चालूच नाहीत ना. याच्या ज्या दिवशी चालू होतील त्या दिवशी मी घरी बसेल. मी कशाला कीर्तन करू. या पवित्र भारत देशातल्या स्त्रीची चप्पल म्हणजे विद्युलता आहे, आकाशातली चप्पल आहे, वीज आहे, वीज आहे, वीज आहे. तुमच्याकडे पाहत असताना बड्या बड्यांची दृष्टी तुमच्या तेजानं त्याची दृष्टी आंधळी होऊ शकते. पण ज्या दिवशी तुमच्यातली एक श्रीमंताची स्त्री नवरदेवाच्या पुढे वरातीत नृत्य करते, त्यावेळेला एखाद्यानं लग्न केलं नसेल ना, तर त्याला सुद्धा वाटतंय आपण संसारात पडाव काय. आणि सगळ्यात पैशावाल्यांनी भ्रष्ट करून टाकलं. शेवंती निघल्यावर बायका नाचत नव्हत्या हो. माझ्या लहानपणी फक्त ज्याला मिशी नाही नाना ते नाचत होते. नंतर इतका कहर झाला, ज्याच्या दाब नावानी मिश्या तो नवरदेवाच्या पुढे नाचायला. आणि ज्या नवरदेवाच्या पुढे नाचला 2-3 महिन्याला त्या नवरदेवानं नवरी सोडून दिली. किती अपमान आहे ह्या बाजाराचा, किती अपमान आहे. बरं जाऊ द्या. तारुण्यामध्ये आज मोठ्या मोठ्या शहरामध्ये फिरत असताना, कुठं कीर्तनाच्या निमित्तानं जात असताना प्रचंड श्रीमंताच्या बायका नवरदेवाच्या पुढे नाचतात. नाना काय वाटत असेल, पापी लोकांची दृष्टी त्यांच्याकडे बघत असताना काय वाटत असेल. पुन्हा एकदा सांगतो, तुमची चप्पल म्हणजे आकाशातली विद्युलता आहे, विजे विजे चप्पल आहे. पण ज्या वेळेला तुम्ही मर्यादा सोडता त्यावेळेला प्रत्येकाचा पाहण्याचा दृष्टिकोन तुमच्याकडे पापात्मक दृष्टीने असतो, हे किती पण लक्षात ठेवा. ऐका गिरगावच्या बाळाचं, मी तुम्हाला पारतंत्र्यात राहा म्हणत नाही, स्वातंत्र्यात जगा. फक्त आचरणाच्या बाबतीत तुमची चौकट खराब होऊ देऊ नका, तुमचं कवर खराब होऊ देऊ नका, इतकं मात्र सांगा. साधी वायू एकीला एकादश होती, फक्त इथपर्यंत आलतो ना. 4 आण्याचे शेंगदाणे आणलेले होते, 4 आण्याचे. 1 छटाकभर शेंगदाणे होते त्यावेळेला. 4 आणे छटाक, फार जुना दिवस आहे. योगायोगानं पलीकडच्या शेतात त्या बाईची सून काम करीत होती आणि नातवाला घेऊन ती तिथं दुपारच्या जेवणाकरता आली. आजीनं छटाकभर शेंगदाणे काढल्याबरोबर अर्धी छटाक शेंगदाणे नातवानं खाल्ले. आजी नाही म्हणली नाही. नारदांच्या गादीवर बसून बोरेश्वराच्या सानिध्यात बोलतोय, नाना तिनं दुपारची तूर पोटाला कपडा बांधून कापली. दुपारची तूर 2च्या नंतर तिनं पोटाला एक धुडकं बांधलं, पिळा करून पोट आवळलं आणि मग तूर कापली. कारण तिला भूक लागलेली होती. अर्धी छटाक शेंगदाण्यात दिवसभर तूर कापायची. ज्यांच्या पॅन्टीवाल्यांनो, त्या माईकडे बघा, त्या आजीकडे बघा, त्या बापाकडे बघा, त्या आजोबाकडे बघा, त्या पंजोबाकडे बघा. यांनी या परिस्थितीत दिवस काढून आपल्यासाठी प्रॉपर्ट्या कमवल्यात. नका कीर्तनकाराच्या पाया पडू, पण त्यांच्या पडा. ते तुमच्यासाठी देव आहेत, ते तुमच्यासाठी बोरेश्वर आहेत, ते तुमच्यासाठी पांडुरंग आहेत. काय देईल तुम्हाला कीर्तनकार. एक जणाचं मी मोबाईलवर ऐकलं, आमच्या ड्रायव्हरच्या मोबाईलवर. म्हणला मी अमख्या जातीतला कीर्तनकार आहे, मी अमख्या जातीतला कीर्तनकार आहे. म्हणलं तू स्टँडर्ड भिकारी आहेस, तुला इतका जातीचा गर्व आहे तर घरी बसणं पप्याच्या माईपाशी, कशाला भिकार चोट बाहेर फिरायला. लाज वाटायला पाहिजे तुला सांगायला की मी अमख्या जातीचा आहे, मी असा दर्जादार आहे. कोणी कोण दर्जा निघला तो. रोज 2 गावचं खातू भिकार चोट,
बाळू महाराजानं शहाणपणात त्या दिवशी बोलावं हरिबोम बाबा की त्यानं घर सोडून घर. आज बोरेश्वर संस्थानचं खाला की संध्याकाळी दुसऱ्याच गावचं खाला की उद्या तर तिसऱ्याच गावचं, उद्या संध्याकाळी चौथ्याच गावचं. आणि त्यानं सांगावं अरे बेकार चोटेस तू इतकं कशाला गर्वानं बोंबलतो. मी रात्री सांगितलं संप्रदायात गाडी घोडी जात पैसे आदला प्रॉपर्टी ही नाही, इथं आचरणाचं कार्ड पाहिजे. त्यानं बघ करायचंय. असे तर लय वाहले मोठे मोठे गेले वाहतन झिंजून घुसले गावात. हे नको सांगू दिवाळ्या. बघा रात्रभर भजन केलं बाईनं. इथपर्यंत आलतो ना. तुळशीपाशी भजन केलं. दुःखाची निवृत्ती सांगतोय. फारसे काले ऐकले तुम्ही. गिरगावकराचा जरा वेगळा ऐका. वासरं सोडे, वघारं सोडे, रूपकाची भाषा आहे, अलंकाराची भाषा आहे. अतिशोक्ती अलंकाराचं लक्षण मागच्या अवतारात जास्त होतं, पुढे कमी होतं. वेणीची दाढीची गाठ बांधली ज्ञात आहे सगळ्यांना, प्रत्येकजण सांगत आलाय, त्याबद्दल काही दुमत नाही. कधी कधी हे ऐकण्याचा प्रयत्न करा. सकाळी 3:30 वाजता समुद्र स्नान केलं. येताना पाणी आणलं. शालिमार पाषाणाची द्वारकाधीश कृष्ण परमात्म्याची मूर्ती होती, त्या मूर्तीला स्नान घातलं. पदरानं मूर्ती पुसली, मंजूळ समर्पित केली. बाहेर आली. तुळशीला एक खण ठेवला. सासूबाईचा एक खण तुळशीपाशी ठेवला. स्वतःचा खण तुळशीचा तुळशीला ठेवला. सासू सुवासिन गेलती आणि मंदिरात गेल्या आणि वाण दिलं. 4:30 पावणे 5 ला वाण दिलं. अंधारात एकटीच घरी आली. उजळड्याच्या नंतर मुलांनी सांगितलं आई आज संक्रांत आहे, तुला कधी जायचं वाण द्यायला? बाबा मी सकाळी 4:30 पावणे 5 ला वाण देऊन आले. बर बायका पुढे सरका. माझ्या माईनं उन्हात बसायला त्या उन्हात. हो इने करी मागं सरका ना अशी ह्या लाईनला सरका अशी सरका. ए इकडे पुढे जागा आहे. ए महिला मंडळ पुढे जागा आहे. सरका नाही मोठी माय सरका पुढे पुढे. सरका सरका. मी का तुम्हाला जाताना नारळ तोडत मागणार आहे? सरका पुढे सरका. या या या. योग असा आला आई तू अंधारात वाण देऊन का आली ग? बाळा आले लवकर आटपलं. सकाळी लवकर जाग आली. मुलानं सांगितलं आई जाग नाही आली, तू रात्री झोपलीच नव्हतीस रात्री. बाळा भजन करीत बसले तुळशी वृंदावनापाशी. ठीक आहे म्हणे काय हरकत नाही. योग असा आला. मुलांनी वारंवार विचारलं पण आईनं काही सांगितलं नाही. रूपात ताकद किती पंढरपुरातल्या मालकाच्या. मुलानं हाच प्रश्न आपल्या बाबांना केला. बाबा मी गेल्या 2-3 दिवसापासून आईला विचारतो तू अंधारात एकटी वांद्याला का गेली? किती मोठ्या बायका 4-4, 5-5, 10-10 जणींचा जमाव होऊन त्या जातात, समूहानं जातात, भारीच्या साड्या नेसतात, अलंकार वगैरे नसू द्या आपल्याकडे, भारीच्या साड्या नसू द्या आपल्याकडे, डागडागिने नसू द्या बाबा, पण आईनं एखाद्या तरी बाई सोबत जायचं एकटी का गेली असेल? कारण महाराज तो असा बाप होता, त्या बापाकडे उत्तर होतं पण उत्तर सांगताना वाणीत ताकद नव्हती याच्याकरता सांगितलं नाही. वाणीत ताकद याच्याकरता नव्हती की परिस्थिती इतकी नाजूक होती की ही नाजूक परिस्थिती तोंडातून काढण्यासाठी हृदय डबडबलं असतं, म्हणून तो बाप बोललाच नाही. त्यानं सांगितलं बाळा तुझा काय प्रश्न आहे तुझ्या आईला विचार. संक्रांत बायका वांद्या त्यातनं मग बाबाला विचारू नको, आईला विचार. एके दिवशी त्या मुलाचा हट्टून त्यानं विचारलं आई मला सांग ना. त्या आईनं सांगितलं बाळा वाण द्यायला तुझ्या काकी सोबत गेले असते, शेजारनी पाजारनी सोबत गेले असते, त्याबद्दल काही विषय नाही, दुमत नाही. पण प्रश्न असा आहे की बाळा
संक्रांतीच्या दिवशी चांगलं पातळ नव्हतं घालायला, साडी नव्हती नेसायला. आणि दोन्ही मांड्यावर साडी फाटलेली होती. 10-15 दिवसापासून गाठ मारते, गाठ मारल्याबरोबर पुन्हा त्या जागेवर फाटते. आणि शक्यतो माझ्या पायावर साडी फाटलेली आहे. आणि फाटकी साडी नेसून मंदिरात जाणं काही पाप नाही, काय असं काही वावगं नाही. पण माझ्या मांडीवरची साडी फाटलेली जर काही बायकांनी बघितली तर संक्रांतीच्या दिवशी त्या बायका म्हणत्याल हिच्या नवऱ्याला साडी घ्यायची सुद्धा लायकी नाही. अपमान माझा नाही बाळा, तिथं अपमान माझ्या बाबाचा नाही, माझ्या आईचा नाही, माझ्या सासऱ्याचा नाही, माझ्या सासूचा नाही बाळा. अपमान तुझा नाही, माझा नाही, अपमान तुझ्या बाबाचा आहे. तुका म्हणे नग्न भाज परी ते लाज स्वामीशी. बाळा, पत्नीच्या अंगावरचं पातळ फाटलं तर याचं नाव तिच्या नवऱ्याचं जात असतं. आणि पवित्र संक्रांतीच्या सणाच्या दिवशी माझ्या मालकाचं नाव जावं असं मला वाटत नाही रे बाळा. म्हणून मी अंधारात एकटीच जाऊन वाण देऊन आले. कल्पना करा, त्या घरी साडी सुद्धा नेसायला चांगली नव्हती. काळ तो सांगतोय, आत्ताचा नाही. संक्रांतीच्या दिवशी जर बायकांसोबत वाण द्यायला गेली असती ती माऊली, तर किमान सुपारी इतका तरी तिळाचा लाडू आला असता, सुपारी एवढा तरी कोणी दिला असता. आणि तो लाडू जर घरी आणला असता तर पोरानं संक्रांतीच्या दिवशी गोड म्हणून तितका लाडू खाल्ला असता. गेल्या 5-6 संक्रांतीपासून एका तिळा इतकं सुद्धा गोड संक्रांतीच्या दिवशी खायला भेटलं नाही. इतकी परिस्थिती त्या घरची नाजूक. आणि एके दिवशी दोघं पती पत्नी बसले असताना त्या पत्नीने आपल्या मालकाला सांगितलं, मालक जा त्या मालकाच्या दर्शना करता, मागण्या करता नाही, दर्शना करता जा. एक शपथ पुरावा आहे. व्हावे तुझे दर्शन मजला नको गहू ज्वारी, प्रभू तुझ्या द्वारी आलो हो नि भिकारी रे, हो नि भिकारी. शपथ पुरावा आहे, नंतर काड्या करू नका, अभंगातला नाही. नको देऊ पैसाड का सोनियाची खान, माझे मुखी तव नामाची पडो नये वान. भावे तुझे दर्शन मजला नको गहू ज्वारी, प्रभू तुझे द्वारी आलो होऊन भिकारी. देवा, फक्त तुझ्या दर्शन करता आलोय. पोचले तिथं आणि प्रसन्नपणाने आईसाहेबांनी ओवाळलं, औक्षण काढलं आणि विटेवरच्या मालकानं चंदनाची वाटी घेतली आणि त्या निष्ठावंत गरीब वारकऱ्याच्या कपाळाला चंदन लावलं. अक्षर बदलली असतील तो भाग सोडून द्या, पण या गरीब निष्ठावंत वारकऱ्याला, ज्याच्या बायकोला संक्रांतीच्या दिवशी साडी नवी नसू द्या हो, जुनी का असना, पण चांगली नव्हती, फाटकी होती, जिला अंधारात वाण द्यायला जावं लागलं. अशी परिस्थिती ज्या बाईची, त्या बाईच्या मालकाला पंढरपुरातला मालक गंध लावतो, द्वारकाधीश कृष्ण परमात्मा. आणि गंध लावत असताना प्रसन्नपणाने त्याचा चेहरा पाहिला. एरवी काही प्रसन्नपणा नव्हता असा विषय नाही, कायमस्वरूपी प्रसन्नपणा. पण आज आगळं वेगळं रूप जवळून पाहायला भेटलं. तितक्या पाहण्याची ताकद सांगू. साडी बायकोला नव्हती हे सोडून द्या, 5-7 वर्ष गोड तिळा इतकं खायला भेटलं नाही हा भाग सोडून द्या. तितक्या पाहिल्यामुळं गावातल्या म्हशीला, गाईला आणि बैलाला बांधायला साखळ्या सोन्याच्या. झोपड्यात राहणाऱ्या लोकांना सोन्याचे घर. शुद्ध भाव देखोनिया गाव स्वर्णाचा दिला गा, सोनियाचा दिला गा. महाराज इतक्या प्रसन्नपणाने जगाचा बाप पाहला. भाव शुद्ध होता. पाहता पाहणे दुरी सारोनिया. आपण तर 50-50 वर्षापासून पांडुरंगाला पाहतो, कितीतरी वर्षापासून बोरेश्वराला पाहतो. आपलं दुःख का जात नाही? कारण आपण डोळ्यावरचा आलेला पडदा बाजूला सारीत नाही. तो पडदा आहे कामाचा, तो पडदा आहे क्रोधाचा, तो पडदा आहे द्वेषाचा, तो पडदा आहे मत्सराचा. हे काम, क्रोध, मद, मत्सर, लोभ, अहंकार या षडविकाराचा पडदा आपल्या डोळ्यावर आला. हा पडदा जोपर्यंत बाजूला जात नाही तोपर्यंत त्याचं मुख बघितल्यावर सुख प्राप्त होत नाही. आणि पाहता पाहणे
दुरी सारोनिया, हे आतलं जे पडळ आहे बाजूला केलं आणि त्या गोड वृत्तीनं देव पाहिल्याबरोबर महाराज इतकं सुख झालं. जगात रावणाला गाव सोन्याचं मसनवाटा मातुड्याचा, कुबेलाला गाव सोन्याचं मसनवाटा मातुड्याचा, इंद्राला गाव सोन्याचं माणसं मरत नाहीत. आणि पृथ्वीवर जितके देश आहेत असा एकच व्यक्ती, त्या व्यक्तीचं नाव आहे सुदामदेव. गावही सोन्याचं आणि मसनवाटाही सोन्याचा. हे फक्त त्याच्या पाहण्यातली ताकद आहे. म्हणून मालक पहिल्या कानोपात्रे सारखी काल तुम्हाला एक वारांगणा सांगितली महानंदा, पण ही कानोपात्रा वारांगणा नव्हती, वारांगणेची मुलगी होती, वेशेची कन्या होती. महाराज एकदाच देवाला पाहिलं तर विश्वाच्या मालकाचा दर्शनाचा मान तिला प्राप्त झाला. विश्वाची मालकीन डाव्या हाताला वामांगी रखुमाई, दिशे दिव्य शोभा आणि कानोपात्रेचा अंत्यविधी उजव्या हाताला. जगातल्या प्रत्येक व्यक्तीनं दोन्हींच्या अगोदर दर्शन तिचं घ्यायचंय. पाहता श्रीमुख गोविंदाचे कायमचं दुःख केलं. कोण राधा? मंत्र्याच्या गाडीला एक दिवा असतो, आता तो पण नाही. असे 222 दिवे एकाच्याच गाडीला. अशा मंत्र्याची बायको, तिचं नाव शेची. आणि शेचीला एक वारकरी भेटण्यासाठी गेला. तो 6व्या क्रमांकाचा संन्यासी वारकरी आहे, त्याचं नाव आहे नारद. आणि नारदांना भेटल्याबरोबर चर्चा झाली. बरं आहे का बाई? म्हणली माही इतकी त्रिभुवनात सुखी नाही. नारद म्हणले बाई अवघड काम आहे, सुखी कसली आली तुला तर पाचोड भागात आता गोटे याचायला जायचंय. उन्हाळ्यातले दगड फगड रानातले उघडे पडलेले रोजानं. ती म्हणली 222 मंत्रीपद माझ्या नवऱ्याला नाही. म्हणले बाई हे पदगीत सांगू नको, पुण्य संपले की तर खाली जावं लागतंय. येऊ लागत ती माघारे मृत्यू लोका. महाराज बँकेत एक फुगीर गाडी घेऊन गेलं, 2 कोटीची गाडी घेऊन गेलं. त्याला वाटलं 2 कोटीची गाडी नेल्या मॅनेजर मला बोलन. मॅनेजरच्या गोळ्या संपल्यात का गाडीवाल्याला बोलायला? मॅनेजर फक्त त्याला बोलत आहे ज्याचे खात्यावर पैसे आहेत त्याला. तू विमानं जरी घेऊन गेला तर तुला मॅनेजर कसा बोलून? तुझ्या खात्यावरच पैसे नाहीत ना. तसं अमरपुरीत पुण्य असलं तर राहता येते, पुण्य संपलं की खाली बोंबलत यायचं. घाम आला बाई. बाई म्हणला नारदा सुख पाहिजे काय करा? जाय खाली. पाहता श्रीमुख गोविंदाचे. ही इंद्राची पत्नी शची अनया नावाच्या गवळ्याची पत्नी गोपी म्हणून खाली आली. पाण्याच्या निमित्तानं देवाला पाहत होती. मिस पानियाचे गोविंदाची चट. चट म्हणजे आवड आणि मिस म्हणजे निमित्त. पाण्याचं निमित्त होतं पण गोविंद पाहाची आवड होती. भरला उलंडोनी रिता करी घट. भरलेला रांजून रिकामा करायचा आणि पुन्हा पाणी आणायला जायचे, फक्त त्याला पाहायचं होतं. पाहिल्यानं इतकं पुण्य वाढलं. तो एके दिवशी आला. राधे तुझं इतकं पुण्य वाढे, तुला काय देऊ? काय दे तू? अरे 222 पद ज्याला आहेत अशा मंत्र्याची बायको तू देऊन देऊन काय देणार आहेस? देता असेल तर एकच दी. ते बी पद कोण्या दिवशी जाईल सांगता येत नाही. तुला देत असेल तर एकच दी. मी गेल्याच्या नंतर माझं शरीर ज्या मातीत समर्पित होईल तिथलची माती कपाळाला गंध म्हणून लाव. गोपीचंदन होती तुळशीच्या माळा. म्हणून आज जगाचा बाप जिथं राधेनं देह समर्पित केला त्या ठिकाणची माती कपाळाला गोपीचंदन म्हणून लावतो. इतक्या पुढीकडचं सुख आहे का? नाही. भेटलं कशामुळं? पाहता श्रीमुख गोविंदाचे. त्या भगवंताचं मुख बघितलं की हे सुख प्राप्त होते. नृग नावाचा राजा गाई दान दिल्या. काय वाद झाला देव जाणे. पुराण सांगते तो वाद. श्रीमद भागवतात नृगचरित्र आहे. आणि राजाला शाप झाला आणि राजा सरड्याच्या योनीत गेला. या यवनीतून मुक्त होण्यासाठी पाहता श्रीमुख गोविंदाचे. भगवान गायीची वळती आणण्यासाठी गेले. मनेरी नावाची गाय होती. त्या गायीची वळती आणण्यासाठी ज्या वेळेला प्रभू गेले त्यावेळेला त्या खड्ड्यातनं त्या सरड्याने पाहिलं आणि त्याचा तेजपुंज दिव्य देह, त्याच्यातून दिव्य अशी ज्योत बाहेर पडली आणि त्याला मोक्ष प्रदान झाला. महाराज नरकाला मुक्ती मिळाली. पाहता श्रीमुख गोविंदाचे. 7व्या अवतारात एका बाईनं नालायकपणा केला. 8व्या अवतारात 32 जागेवर वाकली. तो का म्हणे कुब्जा दासी रूपरासी भिन कळा. भगवान श्रीकृष्ण परमात्मा गोकुळात 11 वर्ष 53 दिवस राहिले आणि परत जात असताना मथुरेत जात असताना पाहिलं. तिने गंध लावला. डोळे भरून पाहिल्याबरोबर कुरूपती स्वरूपवंत ठेली. महाराज 20 वर्षाच्या देवांगणीसारखी सुंदर झाली. औषध कोणतं घेतलं? पाहता श्रीमुख गोविंदाचे. महाराज काय देवाला मारण्यासाठी आली.
देवाला मारण्यासाठी आली. महाराज देवाकडे ती पाहत होती, पण देवानं तिच्याकडे बघून डोळे झाकले. कारण देवाला माहित होतं इतकी पापीकडे मी पाहिलं तर जागेवर जळून राख होईल, त्याच्यामुळे पाहिलंच नाही. आणि दुसरं एक कारण, तिच्या स्तनात विष होतं आणि विष हे कडू असते, कडू वस्तू पेताना डोळे झाकीत असते, म्हणून तिच्याकडे पाहिलं नाही. पण महाराज तिनं मात्र याच्याकडे पाहिलं. तुला मारतेच, तुला वाचूच देत नाही, कसा जगतो तर पाहते. पैजेचा विडा घेऊन आलती आणि हलाल नावाचं विष भरून आली आणि तोंडाला देवाला लावलं, स्तन दिलं मुखात आणि पाहत होती कसा पेतून कसा मरतोय. महाराज पापात्मक दृष्टीनं जरी पाहिलं तरी पण देव पाहिलाय. पापात्मक दृष्टीनं जरी पाहिलंय तर देव पाहिलाय. आणि देव पाहिल्यामुळं ताकद काय झाली महाराज. महाराज इतके लेकरं मारणारी बाई अधोगतीला जाणार होती, पण मरता मरता देव पाहिला. हरिओम बाबा म्हणून साविज्यता नावाचा मोक्ष तिला देऊन टाकला. इतकी ताकद देवाच्या मुखात आहे. पाहता श्रीमुख गोविंदाचे. ते मुख बघितलं की दुःख जाते. महाराज चांगल्या चांगल्या लोकांना काही काही गोष्टी कळत नसावा. द्वारकाधीश श्रीकृष्ण परमात्मा बालवयामध्ये गुराखी झाले. चला वळू गाई बैसू जेऊ ये केठाई, बहु केली वनवन पाय पिटी झाला शीन. गाईचं फार महत्व आहे, बैलाचं फार महत्व आहे, म्हशीचं फारसं महत्व आहे. कारण रामराज्यात म्हशीचा पण उच्चार केला. धरणी धरी पीक गाई वळल्या म्हशी. इतकंय. गाईचं दूध पवित्र पण आहे आणि गोड पण आहे. म्हशीचं नुसतं गोड आहे, पवित्र नाही. शेळीचं दूध औषधी युक्त आहे, गोड बी नाही पवित्र बी नाही, पण औषधी युक्त आहे. शेळीला सुद्धा वाईट म्हणता येणार नाही. मग शेळ्या कोणी सांभाळायच्या, त्याच्यासाठी पुराणात प्रभेद आला. मेंढ्या पण कोणी बी वळायच्या नाही बरं. त्याच्यात एक बनगर नावाची व्यक्ती आहे समाजात. शेळी कोणी वळायची, मेंढी कोणी पाळायची, गुरुवर्य धर्म भास्कर वक्ते बाबा सांगायचे. 80 एकर जमीन तरी कोंबड्या पापा पापा तिती तिती पापा पापा तिती तिती आणि गाय एक पण नाही. वैकुंठवासी स्वर्गीय साहेबराव महाराज कोठाळकर सांगायचे. भेट नव्हती दादा कोणाला, भेट नव्हती. 80 एकर जमीन, गाय नाही, गाय दारात आणि कोंबड्या पापा पापा तिती तिती पापा पापा. या 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 मसाल्याची भाजी केली तुम्हाला. या पाट्यावर मसाला वाटला आणि मसाला वाटायच्या आधी नेमकीच कोंबडीनं त्याच पाट्यावर कार्यक्रम केला. असं स्वर्गीय वैकुंठवासी कोठाळकर दादा म्हणायचे. गाय असं. तुम्हाला इथून पुढचं जर जगणं, आपल्या भविष्यातले आपले नातू पंतू जर सुखानं राहावेशी वाटत असतील तर किमान बरं चाललंय त्याच्या दारात एक गाय असावा. महाराज उठतो की शेतकऱ्यावर सुटतो माणूस. आमचे महाराज शेतकऱ्यावर सुटायलेत, पुढारी शेतकऱ्यावर सुटायलेत, व्यापारी शेतकऱ्यावर सुटायलेत, डॉक्टर शेतकऱ्यावर सुटायलेत, शिक्षणातले शेतकऱ्यावर सुटायलेत. शेतकऱ्यानं गायी पाळावा. आणि तू 1 कोटीच्या बंगल्यात राहिला सुंबळ्या, तुझ्या दारात जर एक गाय असली तर तू बंगला तुझ्या बोकांडी पडन का? मी बी कोठाळकर दादाच्या जवळचाच आहे ना, लांबचा नाही ना. मला काय भीती वाटत नाही. बंगला काय याच्या बोकांडीवर पडन का? बंगल्या सगळं फुकून द्यायचंय तुला, पाळणं एखादी गाय. अरे शेतकऱ्याच्या सोयाबीनच्या भावाचं मात्र झालं, काही मेळ नाही त्याला. हो आता तर 15-20 दिवस शिशी चालूच नाही. आणि कशी गाय सांभाळायची त्यानं? पर त्यानंच गुत घेतलं का? तो मोती तयार करायला, ऊस तयार करायला, गहू ज्वारी पिकवायला, बस झालं नाही इतकं. तू गाय सांभाळणं बंगल्या पुढे एखादी. ज्या माणसाला 70-80 हजार रुपये पगार आहे तो कुत्री सांभाळायला. कुत्री, जर्मन शेपूट, जर्मन शेपूट आहे का नाही बाप्पा? हो. पुन्हा काय काय नाव येतो त्या कुत्र्याचे, लॅब्राडॉनन, काय कोण डॉनन, कोणता टॉनन. हो
कुत्री सांभाळायला तू कुत्री? आमची कुत्री दही आणि भात खाती. वा 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 वा. तुझी मा ताकाला मिडकली रे. ताक नाही भेटलं तुझ्या माईला ताक आणि कुत्रीला दहीन भात चारायला. पाळणं एखादी गाय, पाळणं एखादी गाय, एखादी गाय पाळणं. इतकी नालायक लोक झाली. उद्या जर आपल्या नातवा पंतवांचं भविष्य तुम्हाला चांगलं वाटत असेल, व्हावं वाटत असेल, या देशातला ओझोन स्तर थांबवायची ताकद फक्त गायीच्या पाठीत आहे, बैलाच्या पाठीत आहे. होरपाळून माणसं बंगल्यातली बंगल्यात मरतील. हे शिकवलं काम करीन. चालू रनिंग मध्ये गाडीच्या यशा फुटल्या, मधली मध्ये जळाली मोठमोठ्या लोक. म्हणून गायीवर प्रेम करा. चला वळू गायी. विटेवरच्या मालकांनी द्वापार युगात गायी सांभाळल्या. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी गोपाला गोपाला भजन बऱ्यापैकी गोडस गायलं. गायीचं पालन असावा. काय होतंय आमदाराच्या दारात एक गाय असली तर? 40 50 कोटीच्या गाड्या आहेत ना आमदाराच्या दारात. कॅमेऱ्यावर बोलायला मला भीती थोडीची. 2 गायी असल्या तर काय होते? मंत्र्याच्या दारात जर 5 गायी असल्या तर काय होते? अख्ख्या महाराष्ट्रात बाळू महाराज कीर्तन करायला नुसत्या नारळावर करतो का? मग 10 गायी गिरगावकराच्या दारात असल्या तर काय व्हाले? तू बंगला पडायला का बाळू? तू अंगाव मी लोकांच्या डोळ्यात बोट घालीत नाही ना. काय होतं? ज्या कीर्तनकाराचं चांगलं चाललंय त्या कीर्तनकारानं भागवत 2 गायी पाळायला काय हरकत आहे? अरे तुला 2 पायाची किती बेजार करायली सगळ्यालाच कळायले. हा किती बेजार करायली आणि तू नाही ऐकल्यावर किती उर फाटून घ्याली. बैलान उर फाटून घेतल्यावर कशी बी गाडी पालती होती की नाही? ही संसाराची गाडी सुद्धा उर फाटायली का नाही? अरे तिचाही मेंदू शांत होण्यासाठी शुद्ध गाईचं दूध खाऊ दे. तिलाही लाज वाटन, तिला नवरा कळन, तिला लेकरायची अस्मिता कळन, मुलीची अस्मिता कळन. पाळणं गाय चांगलं ज्या पक्वाद्याचं चाललंय त्याने एक गाय पाळायची. ज्याचं बरं चाललंय त्यानं बरं का. हा छान. हा हो घरी संग कोण म्हणालो? ते का पक्वादाच्या दवालीला बांधायची काय? ज्या व्यापाऱ्याला परिसरातले 5-25 गावं त्याच्या दुकानावर माल किराणा भरीत असतील, औषधं घेत असतील, त्याची मेडिकल असेल, खता औषधाचं दुकान असेल, किराणा असेल, अजून कोणतं दुकान, तालुक्यातली बऱ्यापैकी लोक त्याच्या दुकानावर माल घेत असतील, त्या व्यापाऱ्याकडे 2 गायी असल्या तर काय व्हाले? सगळं शेतकऱ्याकडनं नका लुटू. काय त्यानं तुमच्या बापाचा ठेका घेतला नाही? तुमच्या माझ्या बापाचा. आपली काय जहागिरी आहे का त्या शेतकऱ्यावर? आपण नुसतेच का उसातले डुकर कोणीकडे बी जिकडे वाट भेटन तिकडे सोय. इकून फटाका वाजला की तिकडं, तिकून फटाका वाजला की इकडं, उसाचाच रागडा. अरे दाता आलेला डुक्कर कुठला. मस्त खुर्चीवर बसून काजूची परात, बदामाची परात, अंजीरची परात, पिस्त्याची परात, शेंगदाणे नाहीत खात. असा जर वैभवशाली महाराज असेल आणि त्यानं जर 10-5 गायी पाळल्या तर काय होईल? त्याची खुर्ची खालून जळून का? नुसतं शेतकऱ्यावर लुटू नका राजे. नका लुटू, नका लुटू. त्याला बदनाम करू नका. मरण का ते बिचारा शेतकरी. किती करायचं, किती करायचं? सुरुवातीच्या 2 महिन्यामध्ये वातावरण दूषित झालं आणि टरबुजाला टरबुज फक्त माणसाच्या डोसक्यावनीच लागले. ₹2.5-3 रुपयानं त्याला कुत्र विचारीनं, कुत्र विचारीनं. आणि त्याला म्हणतात गाय सांभाळा. लाजा वाटायला पाहिजे भडव्यायला. विठाला 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 आम्ही एका जागेवर कीर्तनाला गेलो. मी पण म्हणत असतो महाराज दूध भाकरी घेता का? मी म्हणत असतो दूध कशाचं आहे? ते म्हणले पुड्याचं आहे. मी म्हणत असतं नाही बा मी दूध खात नाही. कसा बोक्या गिरगावचा बाळू पुड्याचं दूध खात नाही. बाहेर गेल्यावर मग घरी एखादी पाळायला काय तुला धनुर्वात झाला का? का पॅरालिस अटॅक आला बाळू तुला? असे कितीतरी आमचे लोक लागतात. मी देशी गाईचं दूध पितो. वा बोक्याची आवलाद.
त्या घरी गाय का देशी गाईचं दूध प्याला बाहेर वजन हाणतो. बोलायचंय कोणी कोणी बोलायचंय? सगळ्यांना चोंभाळूनच बोलायचं का? गुण कोणाला येणार आहे? आमचा सुद्धा तितकाच अधिकार आहे गाई सांभाळण्याचा. महाराज निसर्गाला आम्ही सुद्धा जबाबदार आहेत. आम्ही सुद्धा गाई सांभाळायला पाहिजे. तर लोकांना बोलावा. म्हशीचं दूध असलं तर चहा करा, घरच्या गाईचं दूध असलं तर चहा करा, जर्शीचं असलं तर करू नका. त्याच महाराजाला अधिकार आहे त्याच्या दारात 2-4 गायी असावा. बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. महाराज जगाचा बाप आहे. तुम्हाला आणि मला किती दिवस ठेवायचं आणि कोण्या दिवशी मळ्यात नेऊन फुकायचंय हे ज्याच्या हातात आहे. ते गुरखी झालाय, गुरखी. त्यानं गायी वळल्यात, त्यानं गायी सांभाळल्यात. काय होतं आपल्याला गायी एखादी सांभाळायला? एक गाय 2 एकर रानातला दोष संपून टाकते. 2 एकर रानातला तिचं 12 महिन्याचं शेण संपत बाप्पा एका गाईचं जर रानात टाकलं ना 2 एकर मध्ये, तर शेतातला जेवढा दूषितपणा आहे ते दूषितपणा कायमचा संपून टाकण्याची ताकद 3 वर्षापर्यंत ती ताकद ठेवती. शेणाची ताकद 3 वर्षापर्यंत जमिनीत टिकून राहते. एक गाय एक गाय एक गाय. मालकानं गाई वळल्या आणि गाई वळत असताना एका विद्वानाला गर्व झाला. त्यानं गायीचे वासरण गोपाळ चोरून नेले. दुःखाची निवृत्ती सांगते. स्वतःला वैभवशाली अपूज्य ठरले होते मृत्यू लोकात. अपूज्य. पुष्करच्या व्यतिरिक्त पुष्करला पण मंदिर नव्हतं. आणि जगातला 1 नंबरचा विद्वान, चतुर, बुद्धिमान, ज्याने हे हरामासाचे गाडगे तयार केले, तो सत्यलोकातला मालक विधाता ब्रह्मदेव. आणि या ब्रह्मदेवानं वासर आणि गोपाळ चोरून नेले. जशाला तसे वासर गोपाळ हा नवलाचा पुरुषार्थ आहे. पण सेवकानं सांगितलं जा ते जे वासरण गोपाळवर येत तेच खाली येत. मग ब्रह्मा हंसावर बसून आले आणि भगवंताला कळंबाच्या झाडाखाली पाहिलं. आणि पाहिल्याच्या नंतर 19व्या दिवशी पुष्करला प्राणप्रतिष्ठा झाली. त्यावेळेला बोरेश्वर भगवंतानी ब्रह्मदेवाला विचारलं, मृत्यूलोकात तुमचं मंदिर नव्हतं, पुष्करला तुमचं मंदिर झालं, औषध कोणतं घेतलं? पाहता श्रीमुख गोविंदाचे. महाराज द्वारकाधीश कृष्ण परमात्म्याचं गायी वळताना चेहरा पाहिला. तर 19व्या दिवशी पुष्करला मंदिर झालंय. हे ब्रह्मदेवाचं दुःख घालवायची ताकद महाराज त्या प्रभूत आहे. त्या प्रभूचं रूप किती सुंदर असेल. महाराज माझ्या बोरेश्वराला दुःख झालं. कोणतं दुःख? या पृथ्वीवर पाप्यांची संख्या जास्त वाढली. म्हणजे पुण्यवाना इतकी नव्हती पण थोडीफार वाढली. आणि तुम्ही एक लक्षात ठेवा, एक इदुशी माणूस 100 लोकांना खराब करू शकतो किंवा बेजार करू शकतो. 100 लोकांना. एक सडका कांदा डालभर कांद्याची ताकद नाही त्याला दुरुस्त करायची. पण तुम्ही जे विशिष्ट प्रकारचं औषध जर त्याच्यावर नाही टाकलं तर त्याचा रस बाकीच्या कांद्याला लागल्यावर डालभर कांदे सडवायची ताकद आहे. आता एक औषध निघले ते तेच सडवतून असा चोपतो, असा नुसता जागच्या जागेवर चोपतो, बाकीच्या याला सडीत नाही. पण ते औषध टाकावं लागतं. बरं ते औषध फुकट भेटत नाही. अरे बाबा, नाही तर ते औषध नका टाकू. जर गोणीभर कांद्यातला तुम्हाला औषधाला कांदा उरला डोळा शाकायला, इसब चावल्यावर पाहिला कांदा घाशीत होते. इसब नाही कळायचा जीनच्या पॅन्टीवाल्या. इसब आणि ढेकणं तुमच्या काळात गेलेच. हो, नाही तर सुंबाच्या आडहात ढेकणं आणि इसब गाईच्या बैलाच्या कोठ्यान थांबायचे. ढेकन तरी जरा सब्याजार करतो. इसब 3-3 दिवस खाजवायला येतो. 3-3 दिवस इसब. हो, चाहण्या माणसाला येडं करीतो इसम. कवा बी सुरूच कार्यक्रम, कारकोर 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 कारकोर. आणि 3 दिवस खाजीनं संपल्या, 4थ्या दिवशी मग कातड लाल पडत आहे का नाही, चापझुई 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 सुरूच करते. हा, ते इसब चावल्यावर कांदा घासीत होते. कांदा जरा बरं होत होतं. तर गोणीभर कांद्यातला एक कांदा इसबाला लावायला पण सापडायचा नाही. एक कांदा. दूषित माणूस. 1.5 कोटीच्या गाडीमध्ये 15 माणसं बसले. संध्याकाळची वेळ आहे. बाथरूमला उतरले. एकाचा पाय भरला. ड्रायव्हरनं सांगितलं एअर कंडिशनर गाडी आहे 1.5 कोटीची. पण वास सुरू झालाय. कोणी म्हणलं ए पाय मा पाय निर्मळे. ड्रायव्हर म्हणला तुमचा निर्मळे, पण कोणाचा तरी एकाचा भरलाय. एकाचा जरी घाणीनं पाय भरला ना भागवत बुवा, तर मधल्या 14 लोकांना त्याचा त्रास आहे. एअर कंडिशनर गाडी आहे ना. नासका माणूस एक बऱ्याच लोकांना बेजार करू शकतो. एक नालायक बऱ्याच लोकांना बेजार करू शकतो. बऱ्याच लोकांना.
मला दुरुस्त करण्याची ताकद. बघण्यासाठी ब्रह्मदेव आले. भगवान शिवजीचा विषय चालला. काही काही नालायकांची संख्या वाढली. कंस किती होते? एकच. आखी मथुरा बेजार नाही केली, मथुरेचा परिसर सुद्धा बेजार केला. कालयवन किती होते? एकच, परिसर बेजार केला. जरासंध किती होते? एकच, परिसर बेजार केला. शकुनी किती होते? एकच एकच एकच. हो, गांधार देशातून आला बलुचिस्तान, तिथून बोंबलं तिथपर्यंत आला आणि भारत देशाला खराब केलं. या भारत देशातल्या राजाचे 100 पोरं पते खेळायला लावले. एकटा शकुन्या, एकटा एकटा. जयद्रथ किती होते? एकटाच एकटाच एकटाच. द्रौपदीची साडी सोड्याला दुःशासन किती होते? एकटाच. मग एक एक किती चांगल्या लोकांना बेजार करू शकते. मग अशा काही ठराविक लोकांची, नालायकांची संख्या वाढली आणि माझे बोरेश्वर दुःखी झाले, दुःखी झाले, दुःखी झाले. बोरेश्वराचा हा चेहरा पाहिल्याच्या नंतर एका व्यक्तीने विचारलं, तुम्ही तांडव नृत्य का करत नाहीत? करा वाटणं म्हणे. खाली मृत्यू लोकाकडे बघितलं की ठळक 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 टग्याचे तुत्र दिसायलेत आणि हे गोरगरिबाला, सर्वसामान्याला, सात्विकांना, सदाचार्यांना, पुण्यवानांना, पावनना, ऋषीमुनींना बेटे नालायक त्रास द्यायलेत. म्हणून मला तांडव करा वाटणं. त्या व्यक्तीनं सांगितलं, देवादिदेव भगवान शिवशंकरा, तुम्ही गोकुळात जा. आणि त्यांचं ऐकून भगवान शिवशंकर एका चुनाट योग्याचं रूप घेतलं, जोग्याचं. चुनाट 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 जोग्याचं रूप घेतलं आणि द्वादशीच्या दिवशी गोकुळात आले. द्वादशीच्या दिवशी गोकुळात आले आणि द्वादशीच्या दिवशी गोकुळात आल्याच्या नंतर आलक ठोकली, शंख वाजिला. अनुहत वाजती पुंगी, बाबा जोगी आला रे जोगी, ए जोगी आला रे जोगी बाबा. अनुहत वाजते पुंगी, रे बाबा जोगी आला रे जोगी. तो जोगी आलेला आहे तिथं. नंदराजाला सांगितलं, नंदराज दिखा दो अपना बालक. नंदराजानं सांगितलं, चिमुरडे ते बायकाच्या हातात असतं, मी कशाला घेऊ बाबा, काय पाहिजे ते घ्या. ते गहून जेवारी न्याला हे जोगी येतोय. ह्या जोग्यानं हरिओम बाबा डोळे उघडे ना, तर उद्या जेवारी कापायला जायचं का? ती कापायला जायचं कामच नाही. अशा गारा पाडीत नाही कधी, अशा गारा पाडीत अशा. आम्ही एकदा गोठाचा कांदा लावला, असा कांदा आला, त्याचा आली 75,000 रुपये क्विंटल बी होतो. 75,000 रुपये क्विंटल. 16-17 क्विंटल बी झालं असतं. 4-5 कंपन्यावाले पाहायला येऊ लागले. दररोज 2-2 हजारांनी वाढ करीत. 76, 77, 78, 79 पस्तूर गेलं. असा गिरगावचा पाळ्या फुगला. अरे बाप रे, काय बियाचे पैसे होते तांबदा. स्वप्नात पण म्हणू लागला, कांदा कांदा. आमचं शेजारी म्हणलं, तुमच्या घरातून कांद्याचं रातच्या काय ऐकू आलो? आम्ही म्हणलं, काय नाही बा, मला झोपीत बी कांदा आठवायला. बया लावल्या, आज सौदा दिला आणि 75% कांद्याचे गोठ ते खुडायला आले. बया लावल्या 25%, मग काही जरा वलसर होते. तर संध्याकाळी 1:30 वाजता पाऊस आला. असा पाऊस आला की लिंबापेक्षा लहान गार नव्हतीच. मग तहसीलदार सर्वे करायला आला. गुडघ्या इतका त्याला ते स्वाक्स, त्याचा त्या कमराला पटा. तहसीलदार सकाळी सकाळी प्याला नव्हता. म्हणजे असे सगळे तहसीलदार पेत नाहीत, कारण का सगळे तहसीलदार पेत आज थोडंच असते, लय पेणारे बी असते. त्याच्या संघ आलेले दोन्ही तलाठी मात्र पहाटच पेलते. तर ते म्हणले, फोन आलाय बाळू महाराज गिरगावकराचा, त्यांच्या कांद्याचं शेत बघायचंय. इतका मोठा कांदा होता, गारगुंडानं रात्री गेला. तर हे दोन्ही तलाठी तूर पाहू लागले. कांदा इतका कस काय वाढा? अरे मी म्हणलं, कांद्या ते तुरीचे झाड आहेत, सड आहेत, सड तुरीचे, कांदे नाही. तिकडे चल, इकडे चल, इकडे इकडे. म्हणजे पहाटच पेलेले होते. पहा
आयुष्य ज्यानं जीवनभर गळ्यात माळ घातली, 10-5 एकर जमिनीत तो रक्ताचा घाम करून टाकतो, या भारत देशातल्या जनतेला जगण्यासाठी गहू ज्वारीचे मोती तयार करतो, त्या वारकरीत शेतकऱ्याला सकाळी 6ला पेनाऱ्याच्या पाया पडावं लागते, दिन 7-12. शोकांतिक आहे, शोकांतिक आहे. ढवळ्या कपड्यावाल्यानं जरासं जपलं पाहिजे, शेतकऱ्याला जपलं पाहिजे. महाराज, या देशाचा शेतकरी जर जगला तर या देशातला शाकाहार जगल. हरिओम बाबा. वारकरी होण्यासाठी तुळशीची माळ गळ्यात लागती आणि तुळशीची माळ सांभाळण्यासाठी गव्हा ज्वारीच्या भाकरी लागतात. आणि गव्हा ज्वारीची भाकरी तयार करायचा कारखाना पुढाऱ्याकडे नाही, मंत्र्याकडे नाही, महाराजाकडे नाही, डॉक्टराकडे नाही, वकिलाकडे नाही, प्राध्यापकाकडे नाही, व्यापाऱ्याकडे नाही, शेतकरी राजाकडे. म्हणून या देशातली प्रकाशबुवा माळ जर टिकवायची असेल तुळशीची तर ती फक्त शेतकऱ्यात ताकद आहे. आणि माळ म्हणजे शाकाहार, आणि शाकाहार म्हणजे वारकरी संप्रदायाचा आहार आहे, सनातन संस्कृतीचा आहार आहे. तो आहार जिवंत ठेवायची ताकद फक्त शेतकऱ्यात. पुढाऱ्यानं सुद्धा त्यांना जपलं पाहिजे, शेतकऱ्याला आम्ही सुद्धा जपलं पाहिजे. तर आम्हाला साहेब आवडतो पाय पडून 500 रुपये देणारा, आम्हाला शेतकरी कुठं आवडतो. पण बुवा तुमचा पक्वाद ऐकायला, बुवा तुमचं गायन ऐकायला, गिरगावच्या बाळूचं कीर्तन ऐकायला सगळे साहेबच नसते, शेतकरी पण असते. आणि गोरगरिबाची संख्या जास्त आहे म्हणून गिरगावच्या बाळूला किंमत आहे. सगळी मोठाल्याची संख्या मोजकी असते, मोजकी असते, मोजकी असते, बारीक संख्या आहे. महाराज, या सर्वसामान्य जनतेमुळे आपल्या 3 लोकांना किंमत आहे, आपल्यालाच नाही, या पुढाऱ्याला सुद्धा या गरीबाईमुळेच किंमत आहे. हे मधला वर्ग आहे ना, कोण्या दिवशी झटका देईन त्याला सांगता येत नाही. हे इमानदारीनं काम करतो हा बारका वर्गच, आणि बारक्या वर्गामुळे पुढारी सुद्धा खुर्चीत बसते. म्हणून त्यानं शेतकऱ्याकडे बघितलं पाहिजे. समोर जरी पुढारी नसतील तर याच्यावर ऐकतील ना, ऐकतील ना, याच्यावर ऐकतील ना. कारण या विश्वातला सर्वात मोठा पावन प्राणी कोण असेल तर शेतकरी राजा आहे. तहसीलदार म्हणला, बाळू महाराज इथे कांदा लावलाच नव्हता. ते म्हणलं, साहेब जरशी पॅन्ट वरी करा, बुट काढून ठेवा, सॉक्स काढून ठेवा, जरशी ते असं मागं करा, ते इन केलेला पटा जरासा ढिला करा म्हणजे तुम्हाला वाकता येईन. आणि वाकल्यावर जरासा असं रान उकरा, कांदा वरी नाही दिसणार, खाली आहे. कारण वरचा गारगुंडाईनं त्याचं सगळी पाणीच करून टाकलं. कोणात ताकद आहे इतका मोठा कांदा मातीत घालायची या मालकाच्या डोळ्यात. आणि हा मालक गहू ज्वारी मागायला कशाला येऊ? वंब्या येऊ द्याच्यात का न येऊ द्याच्यात, त्याच्या हातात ते पाणी ठुन न ठुन. काय टरबूज लावले मागच्या आठवड्यात, इरी अशा झाल्या. मागच्या 15 दिवसा म्हणले महाराज पाणी हालच न, 2-2 मोटरायला हालच न, पाणी हालच न. आणि आता सौर ऊर्जा लावलं तरी टरबुजाच्या बुडाला थेंब जाईच ना, बुडात काहीच नाही, काहीच नाही. टरबूज कापल्यावर ढवळ सिबीत कापसावानी तरी 2 रुपये किलो पडली. कारण ते वायर टाकल्याचे तर पैसे भेटावं, ते प्लॅस्टिक आथरल्याचे. ही ताकद त्याच्यात आहे, त्याच्यात ताकद आहे महाराज. गरीब प्राणी शेतकरी, ज्याचं उघड्यावर दुकान आहे तो माझा शेतकरी राजा आहे. तो गहू ज्वारी बाजरी मागायला नाही आला, मी तुमचा मुलगा पाहायला आलो. शेवटच्या टप्प्यात बोरेश्वरानं सांगितलं, नंदराज तुमचा मुलगा आणि मी मित्र येतो. नंदराजाने विचार केला, पांढरी शुभ्र दाढी झालेला जोगी आहे आणि आपलं पोरग काल परवाच आहे, मित्र कसे असतील? जोगी दिसतो विचित्र, त्याला 3 नेत्र, चर्म वेगळे नाही वस्त्र, मनवी तुझा मित्र बाळा जो रे कुलभूषणा, निजबा नारायणा बाळा जो रे कुलभूषणा, योगी आला से विश्रामा, निजबा नारायणा बाळा जो रे कुलभूषणा. काय योगी आहे महाराज? हे योगी दिसतो विचित्र, विचित्र आहे, जटाधारी आहे, डोक्यावर गंगा आहे, नाही वस्त्र, अंगावर कपडा नाही, मनवी तुझा मित्र बाळा जो रे
यशोदा म्हणते बाळा, आणि तो योगी म्हणायला मी मित्र आहे तुझा. बाळा जो जो रे निजबा नारायणा, बाळा जो जो रे कुलभूषणा, निजबा नारायणा, बाळा जो जो रे. मित्र आलाय तुझा. खत 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 हसू लागलो पाळण्यातलं. पाय फेकू लागलो, हात फेकू लागलो, अंगठा चोखू लागलो, पायाचा अंगठा चोखू लागलो, मुठी चोखू लागलो. प्रसन्न आहे मी, कधी पाहिन त्या जोग्याला. पदरात बांधून आणलं आणि जोग्याला दाखिलं. कैलासावर आले, तांडव नृत्य केलं. तांडव नृत्य भगवान शिवजीनं केलं. आणि तांडव नृत्य पंढरपुरातल्या मालकानं द्वापार युगात कालियाच्या डोक्यावर केलंय. तांडव गती मुंडन पर नाचत गिरिधारी, तांडव गती मुंडन पर नाचत गिरिधारी. बम 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 बोले बलिहारी, बम 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 बोले बलिहारी. तांडव गती मुंडन पर, तांडव गती मुंडन, नाचत गिरिधारी, नाचत गिरिधारी, नाचत गिरिधारी. कालियाच्या डोक्यावर तांडव नृत्य केलं. कैलासावर गेले तांडव नृत्य केलं. गिरिजा मातेने विचारलं, प्रभू फार दिवसापासून तांडव नृत्य करीत नव्हते, आज का केलंय? आज मी प्रसन्न आहे, माझं दुःख गेलंय. कोणतं दुःख? अनंत सात्विकांचा रास करण्यासाठी पाप्यांची संख्या वाढली होती. पण या पाप्यांचा कर्दन का जन्माला आला? द्वारकाधीश कृष्ण परमात्मा बाल रूपात पाहिले. आता एका एका पाप्याची मज्जा दाखविणारा जन्माला आलाय. तुमचा शेवट करणारे. आनंद वाटला आणि दुःख बोरेश्वराचं त्या दिवशी गेलं. विठोबा पाहता श्रीमुख गोविंदाचे. जगदानंद कंद जगतपती द्वारकाधीश श्रीकृष्ण परमात्मा मथुरेत जन्माला आले. आईबाबांना सांगितलं इथं ठेवू नका. नंदाच्या घराला मजने गोकुळाला, तिथं मायेचा जन्म झालाय. मला ठेवा आणि माया घेऊन या. उचलीला कमळापती, पायीची बंधने गळती. आता पायातल्या बेड्या गळून गेल्या. भगवंताला सुपात घेतलं. यमुना तुडुंब भरली होती. पुर चढला चाट, त्याशी लाविला अंगुष्ट. दुभंगली यमुना माई. दोन तुकडे झाले. पहिलं तीराला पोचले. रात्रीच्या समयाला एक दार उघड होतं. गाईच्या गोठ्यातनं आत प्रवेश केला आणि भगवंताला यशोदेच्या मंचकावर ठेवलं. माया घेतली. वसुदेव परत आले. पाट पाहतात तर मुलगी झाली असं दावीनं सांगितलं. मुलगा कस काय? फिरविले दोन्ही कन्या आणि चक्रपाणी. पत्ता लागू दिला नाही कोणाला. दोघांचाही बदल केला. बघता बघता गोपी जमा झाल्या. एवढी गर्दी, एवढी दाटी झाली की नंद राजाला पुत्र झाला, यशोदा मैयाला पुत्र झाला. सगळ्या गोपी पाहण्यासाठी आल्या. नंद राजाला आनंद दान केले. हाती दिने, घोडे दिने, दिने दिने पालखी. नंदजी को पुत्र भयो, जय कनया लाल की. आपल्याला सुद्धा पुत्र होते ना. पार्ट्या होत्यात आपल्या. आपल्याला पोरग झाल्यावर जर चांगल्या चांगल्या पार्ट्यामध्ये विशिष्ट रंगाचं पाणी जर आनंदानं पोराच्या जन्माच्या दिवशी बापाने त्याचे मित्र पित असतील तर ते पोरग मोठं झाल्यावर कोणतं कोणतं पाणी पिईल हे बापाला ध्यान असलं पाहिजे. महाराज रंगराजाला पुत्र झाल्यावर दान धर्म केला. असा पार्ट्याचा दान धर्म नाही. वाढदिवसाच्या दिवशी आपण चुकीचे व्यवहार करतो. राजे हो, जी गोष्ट शिल्लक होत असते का तिचा परिणाम भोगावा लागत असतो. पावसाशिवाय माणूस जगणार नाही, पण जास्त झालं तर जमिनी पण चिबडत्यात बरं का. होतंय ना असं. चिबडलेल्या जमिनीत काय येणार आहे? मग चिबडूस तर अतिपणा करू नका. लोणचा इतकी चुका असावी, वरणा इतकी, भाजी इतकी, पोळी इतकी करू नये, भाता इतकी करू नये. नाही चिबडायला पाहिजे. मर्यादा असली पाहिजे. मर्यादा.
दान धर्म केला, आनंद आहे. गोकुळीच्या सुखांत पार नाही लेखा, एवढा मोठा प्रचंड आनंद. बघता बघता भगवान रांगू लागले. रांग तरंगणी चोरी तलोणी किंवा तळवे तळहात टेकित डाव्या गुडघ्याने रांगत. आणि रांगता रांगता कधी कधी एक अर्धा पाऊल टाकू लागला. मलपत मलपत चालत हो, मलपत मलपत चालत. एक अर्धा पाऊल धरून टाकायचं. आईनं म्हणावं मलपत मलपत चालत. तो जगाचा बाप आहे, तो चालू लागलेला आहे. चालता चालता घरात खोड्या सुरू केल्या. रई माठात आदळली, घुसळणाचा माठ फोडून टाकला. आई तिकडे गेल्याच्या नंतर सगळं लोणी दारातल्या वानरांना फेकून दिलं. अशा नाना प्रकारची कामं. आई तिकडं असली की चुलीवर दुधाचं फार मोठं हे टेकलेलं आहे. खालून पुन्हा जाळ लावला, सारं दूध उतू गेलं, लाकडं पुढं सरकिलं. वाटतील ती कामं. आई साहेबांना कधी खांबाला बांधलं, कधी उखळाला बांधलं. हे जे जे काम केलं ते ते काम कोणाच्या तरी उद्धारासाठी. उखळाला बांधले की दिवशी ते कळ उडीत नेलं. आणि श्रीमंताचे पोरं मस्ताडे होते, अति श्रीमंताचे पोरं होते. इतके मस्ताडे अंगावर कपडे नसताना पाण्यामध्ये स्नान करू लागले. ज्याच्याकडून पैसे उसने घेतले त्याचे पोरं होते. देवानं पैसे उसने घेतले, त्याचं नाव कुबेर. बोटभर कपडा अंगावर नसताना एका वारकऱ्याला भेले नाही, त्या संन्याशाला भेले नाही. त्या संन्याशाचं वारकऱ्याचं नाव आहे देवर्षी नारद. शाप त्याला. झाडाच्या योनीला जातात. यमला अर्जुन जन्माला आले आणि मग क्षमा मागितली. भगवंताचे पाय लागल्याबरोबर तुमचा उद्धार होईल. उखळाला बांधल्यावर उखळ ओढीत ओढीत आणलं आणि ते दोन्ही उन्मळले. दामोदर नाव पडलं देवाला. बाहेरही खोड्या केल्या. चित्त चोरी येले नंदाच्या नंदने, वाटेल ते काम केले. यशोदे गोकुळी राहावे की जावे. सांग यशोदे, आम्ही राहावं का जावं गोकुळाच्या बाहेर. आवरी आपुला काना यशोदे, आवरी ओ आपुला काना. पुढचा असू द्या. हे त्रास झाला ग यशोदे, सांग. मग यशोदा माईनं सांगितलं, बाळू आवर रे, आता खिचडीन भात खायचा आहे लोकांना. मग यशोदेनं सांगितलं, कृष्णा आता तुला शाळेत जायचंय. आता जाई राणा सबे घेऊनी गोधना, पावा घोंगडी घेऊनी पायी. मग शाळेत टाकलं. ती शाळा गाई वासरांची. थकली गोपाळ, खांदे भार पोटी भूक, काय खेळायाचे सुख. गाई वळल्या, गाई जगल्या, झाडाखाली बसलेल्या आहेत. वासर बसले. गोपाळ खेळून खेळून वाळवंटात थकले. हा मामा लघोरी विटी दांडू, वाटेल ते खेळ खेळले. झाली सगळ्यांच्या शिदुऱ्या एकत्र केल्या. वेन सर्वं सर्वभूतेषु प्रसाद रस्तु कवलानां, व्याधी निरशहितार्थायां प्रसाद रस्तुं कवलयो. गोपाल कृष्ण भगवान, बोरेश्वर भगवान की, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली.